या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। वर्ष 2002। सोलापूर शहर नवरात्र उत्सवाची रंगत, माणिक चौकात ढोल ताशांचा नाद आणि रंगीबेरंगी माहोलात एक रात्र अशी आली जी सोलापूरच्या इतिहासात काळ्या अक्षरात कोरली गेली आहे। एक पत्रकार, त्याचा कॅमेरा आणि मृत्यूच्या सावलीतून सुटलेली धैर्याची गाथा। आज सोलापुरी कट्टा न्यूज तुम्हाला घेऊन जात आहे एक थरारक कहाणी जी तुमच्या अंगावर काटे आणेल। चला मागे वळून पाहूया। एका पत्रकाराला फोन आला, टिळक चौकात आग लागली, रस्ते रक्तरंजित झाले आहेत आणि एक पत्रकार धावला थेट मृत्यूच्या जबड्यात। पण त्याला काय माहिती पुढे काय घडणार होतं। ऑक्टोबर 2002 सोलापूर नवरात्राच्या रंगात रंगलं होतं। माणिक चौकात उत्सवाचा माहोल, पण टिळक चौकात काहीतरी भयंकर घडत होतं। एक पत्रकार आणि त्याचा सहकारी एका बातमीच्या चित्रीकरणासाठी गेले होते। तेवढ्यात त्यांच्या ऑफिस मधून एक फोन आला, टिळक चौकात दंगल पेटलीये। टिळक चौक फक्त काही पत्रकारांच्या पावलावर होता। पत्रकाराने आपला लाख रुपयांचा कॅमेरा उचलला आणि सहकार्याच्या दुचाकीवर स्वार होऊन तो थेट त्या आगीच्या समुद्रात उडी घेतली। पण जे दृश्य त्याने पाहिलं ते त्याच्या काळजाचा ठोका चुकवणारा होतं। दुकान जळत होती, दगडफेकीचा मारा आणि दोन्ही जमातीचे लोक एकमेकांवर तुटून पडले होते। रस्त्यावर फक्त आग आणि पोलिसांचे सायरन। पण हा पत्रकार इथेच थांबला नाही। त्याने आपला कॅमेरा सरसावला आणि एका अर्धवट बांधलेल्या इमारतीवर चढला। तिथून त्याने चित्रीकरण सुरू केलं। प्रत्येक भयावह क्षण टिपत होता। जळत्या दुकानांचा धूर, दंगलखोरांचा आक्रोश आणि मृत्यूचा थरार। त्याने प्रथमच जातीय दंगल काय असते हे डोळ्यांनी पाहत होता। पण अचानक खालील जमावाच्या नजरा त्यांच्यावर पडल्या। तो आमचं चित्रीकरण करतोय। 50-60 दंगलखोर हातात लाठ्या, दगड आणि आगीच्या मशाली घेऊन त्याच्यावर चालून आले। त्याच्या हातात लाखाचा कॅमेरा होता आणि त्याचा जीव दोन्ही डोक्यात होता। पळायचं कुठं, लपायचं कसं, त्याचा काळीज धडधडत होता, पाय थरथरत होते। जमाव जवळ येत होता आणि त्याच्याकडे आता फक्त सेकंद उरले होते। त्या क्षणी सोलापूरच्या मातीतला एक अनाम हिरो समोर आला। एका स्थानिक परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि त्या पत्रकाराला मृत्यूच्या जबड्यातून खेचून काढलं। त्याने पत्रकाराला एका गल्लीत लपवलं आणि तो सही सलामत तिथून सुटला। पण त्या रात्रीचा तो थरार त्या पत्रकाराच्या मनात कायमचा कोरला गेलाय। त्या आगीच्या रात्रीतून सोलापूरने खूप काही शिकलं। आज 20-25 वर्षानंतरही सोलापूर एका नव्या रूपात उभा आहे, शांत, एकजूट आणि गुण्या गोविंदानं नांदणार। तुम्हालाही अशा कधी थरारक अनुभव आला आहे का? खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि सोलापूरच्या अशाच रोमहर्षक कहाण्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।